गेले अनेक वर्ष उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेल्या वैभववाडी पंचायत समिती इमारतीचे उबाटा सेनेच्या वतीने नेते अतुल रावराणे यांच्या हस्ते अचानक उद्घाटन करण्यात आले। त्यामुळे सत्ताधारी पक्ष आता काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। बुधवारी उबाटा सेनेच्या वतीने पंचायत समिती येथील गट शिक्षण अधिकारी कार्यालयाला लागलेल्या गळतीची पाहणी केली। यावेळी शिक्षण विभागाच्या कार्यालयातील दप्तर प्लास्टिक कागद टाकून झाकून ठेवले आहे। यातील काही कागदपत्रे गट्टे गळतीमुळे भिजत असून महत्त्वाचे कागदपत्र खराब होत आहेत। याबाबत सेना पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। राज्याच्या शिक्षण मंत्र्यांच्या जिल्ह्यात शिक्षण विभागाची अशी दुरावस्था झाली आहे, याला शिक्षण मंत्री जबाबदार आहेत, असा आरोप उबाटा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला। यावेळी युवा सेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक, उपजिल्हा प्रमुख नंदू शिंदे, रजब रामदुल, तालुका प्रमुख मंगेश लोके, स्वप्नील धुरी, दिगंबर पाटील, जितेंद्र तळेकर, सुनील कांबळे यांच्यासह सेना पदाधिकारी उपस्थित होते। वैभववाडीच्या सर्व जनतेचा जिव्हाळ्याचा प्रश्न आजपर्यंत प्रलंबित होता की शिक्षण अधिकाऱ्यांच्या डोक्यावरचं छत गळते आणि ते कधीही स्लॅब डोक्यावर पडू शकतो। त्यावेळेला सरकारी कर्मचारी हे सुद्धा या वैभववाडीचे नागरिक आहेत आणि त्याला प्रत्येकाला अधिकार आहे की त्यांना व्यवस्थित त्यांचं ऑफिस मिळालं पाहिजे, व्यवस्थित ठिकाणी ते बसले पाहिजेत आणि त्यांची सुद्धा जीवाची आम्हाला काळजी आहे। म्हणून आम्ही स्वतः तिथे चौकशीला आलो। बघितलं असता अतिशय दुरावस्था तिथे पाहायला मिळाली। छत गळतंय आणि तो कधीही स्लॅब गळून खाली पडू शकतो। संपूर्ण वैभववाडीच्या मुलांचं भवितव्य हे धोक्यात आहे। वरती संपूर्ण गळती चालू आहे आणि तिथे सगळा तो रेकॉर्ड रूम ठेवलेला आहे आणि ते सगळा भिजलेला आहे। मला वाटतं हे जे कोण हा टिल्ल्या आमदार जो इथला स्थानिक आमदार आहे, जवळजवळ 5 वर्षापासून आम्ही स्वतः पाठपुरावा करतोय या इमारतीच्या रिपेअरिंगसाठी। ज्यावेळेला तत्कालीन पालकमंत्री उदय सामंत यांनी पहिली बैठक घेतली होती त्यावेळेला आम्ही त्यांना 35 लाख रुपयाची त्यांनी मागणी केली। त्यावेळेला 35 लाख रुपये त्वरित उदय सामंत पालकमंत्र्यांनी इथे दिले, रिपेअरिंग केलं, वरती छत आलं। त्याच्यानंतर पुन्हा तसंच पडून राहिलेलं होतं। कारण विचारलं असता नाही अजून थोडं काम बाकी आहे, काम कुठलंही बाकी नाही, लाइटिंग झालेली आहे, सगळे झालेले आहे। फक्त हा हट्ट हा राणे परिवाराचा आहे, या टिल्ल्या आमदाराचा आहे। त्याला स्वतःची वडिलांची किंवा स्वतःची पाठी लावायची ही त्यांची इच्छा कधीच पुरी होणार नाही। पण त्यासाठी आमच्या वैभववाडीच्या जनतेने का भोगावं, त्यांना तुम्ही वेटीस का धरताय? आज इथलं कुठलंही काम असेल, कुठलेही अधिकारी असतील, त्यांना तिथे भेटत नाहीत कारण अधिकारी जीवाला घाबरतात, ते कामावर येत नाहीत कारण कधी त्यांच्या डोक्यावर स्लॅब अशी अवस्था आहे। आज त्यांच्या जीवाला धोका असताना सुद्धा ते लोक जीव मुठीत धरून काम करतायत आणि इथे सुसज्ज इमारत आहे, सुसज्ज दालन आहेत, पण तिथे कोणालाही येऊ दिलं जात नाही। फक्त एकच हट्ट, नितेश राणे आमदाराला स्वतःची पाठी लावायची। पण हा हट्ट पालकमंत्र्यांना आम्ही कमीत कमी 5 ते 6 वेळा विनंती केली की तुम्ही तरी या आणि उद्घाटन करा, पण त्यांना ती काय अजून त्यांच्या काय ते पक्षाचा विषय आहे की काय मला माहीत नाही, पण जो काय असेल तो त्यांचा अंतर्गत विषय। आज आम्हाला वैभववाडीच्या जनतेच्या भवितव्यासाठी आणि या सर्व शासकीय अधिकाऱ्यांच्या जीवाच्या जी काय त्यांची आज भयानक परिस्थिती आम्ही बघितली की आज ते जीव मुठीत धरून नोकरी करतायत, तर म्हणून त्यांच्या जीवाचा कुठले अपाय होऊ नये म्हणून आम्ही सर्वांनी आज निर्णय घेतला। माझे सर्व शिवसैनिक इथे आलेले आहेत आणि वैभववाडीच्या जनतेसाठी आम्ही हा आज लोकार्पण सोहळा केलेला आहे आणि याचं उद्घाटन केलेलं आहे। त्वरित सर्व अधिकाऱ्यांना आम्ही सांगितलेलं आहे की तुमची सगळी ऑफिस आहेत ती इथे शिफ्ट करा, नाहीतर उद्या आम्ही स्वतः येऊ कार्यकर्ते घेऊन आणि तुमची सगळी ऑफिसं आम्ही इथे आणून शिफ्ट करणार आणि ही वापरास आणणार शिक्षण विभाग हा त्वरित त्यांना शिफ्ट करायला सांगितलेला आहे। उद्याच्या उद्या त्यांनी शिफ्ट केला पाहिजे कारण रेकॉर्ड रूमची अतिशय वाईट अवस्था आहे। सर्वांना विनंती केल्यानंतर सुद्धा होत नाही। हा शासनाचा पैसा म्हणजे या वैभववाडीच्या जनतेचा पैसा आहे, राणे परिवाराचा पैसा नाही। हे टिल्ल्या आमदाराने लक्षात घेतलं पाहिजे। प्रत्येक वेळेला स्वतःची काहीतरी मनमर्जी चालवायची, स्वतःच्या इच्छेनुसार वागवायचं आणि स्वतःच्या फायद्यासाठी कुठली तरी गोष्ट दाबून ठेवायची। ही इमारत आज लोकार्पण झाली तर इथल्या जनतेला सुखसुविधा मिळतील, त्यांना त्यांची कामं व्यवस्थित करता येतील आणि या एकाच हेतूने आम्ही सर्व शिवसैनिकांनी हा निर्णय घेतलेला आहे आणि आता उद्यापासून सर्व अधिकाऱ्यांना आम्ही सांगितलेलं आहे की तुम्ही इथे येऊन वापरास सुरुवात करा। ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राइब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल।
लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.